नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे राऊत एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण भारताचा इतिहास इसवी सन 700 ते 1200 या कालखंडातील महत्त्वपूर्ण असा भाग अभ्यासणार आहोत। हा विषय BA इतिहास विषयाअंतर्गत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या BA सत्र द्वितीयमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे। चला तर बघूया आपण यामधील काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये। बघा, पूर्व मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास या विषयामध्ये करण्यात आलेला आहे। या विषयामध्ये आपण राजकीय विघटन, केंद्रीय सत्तेचा कशा पद्धतीने झालेला आहे, प्रादेशिक राजवंशाचा उदय कसा झालेला आहे, सोबतच स्थापत्य कलेचा सुवर्णकाळ कशा पद्धतीने निर्माण झालेला आहे, मंदिर स्थापत्य, मूर्तिकलेचा अभूतपूर्व विकास कशा पद्धतीने झाला आहे याचा अभ्यास करू। सांस्कृतिक प्रगती आणि परकीय आक्रमणाची चाहूल या दरम्यान कशा पद्धतीने लागली आहे, असा हा कालखंड म्हणजे पूर्व मध्ययुगीन कालखंड होय। वैभवाची गोष्ट आणि राजकीय विघटनाची बाब असे दोन महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये या कालखंडाचे आहे। राजकीय विघटन असो, स्थापत्य कलेचा सुवर्णकाळ असो, सांस्कृतिक प्रगती असो किंवा परकीय आक्रमणाची चाहूल असो, या सर्व गोष्टींचा विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण करू। त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे त्या काळातील दक्षिण आणि पूर्वेकडील सांस्कृतिक प्रबोधन। त्यामध्ये राष्ट्रकूट घराण्याचे सांस्कृतिक योगदान हे पाहण्यासारखे आहे। वेरूळचे कैलास मंदिर असो, जे आजही आपल्याला इतिहासाची साक्ष देत आहे। एकाच अखंड पाषाणामध्ये दगडामध्ये कोरलेला स्थापत्य कलेचा हा उत्कृष्ट नमुना। सोबतच अनेक साहित्य ग्रंथांची निर्मिती या काळात झाली। संस्कृत आणि कन्नड भाषेमध्ये अनेक ग्रंथांची निर्मिती झाली। संस्कृत आणि कन्नड भाषाला, साहित्याला राजश्रय या कालखंडामध्ये विशेषतः राष्ट्रकूट घराण्यामध्ये प्राप्त झाला। त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर स्वतः अमोघ वर्ष हे स्वतः उत्तम साहित्यिक होते। त्यामध्ये धार्मिक सहिष्णुतेचा सुद्धा आपल्याला नाव घेता येईल। हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माचा सन्मान झाला। सोबतच पाल घराण्याची सांस्कृतिक कामगिरी ही सुद्धा महत्त्वपूर्ण बाब आहे। त्यांनी बौद्ध धर्माला राजाश्रय दिला। महायान, हीनयान या दोन्ही धर्मांना, पंथांना प्रचार करतील अशी परिस्थिती निर्माण केली। सोबतच शिक्षणाचे माहेरघर असलेले नालंदा विद्यापीठ, विक्रमशिला विद्यापीठांचा जीर्णोद्धार या कालखंडामध्ये झाला आणि व्यापार व कला या दोन्हीचा विकास या कालखंडामध्ये झालेला दिसून येतो। पाल घराण्यामध्ये पाल मूर्तिकलेचा विकास झाला। त्यामध्ये कास्य मूर्ती आणि पाषाणापासून तयार झालेल्या मूर्ती हे वैशिष्ट्यपूर्ण असायच्या। थोडक्यात सांगायचे झाले तर राष्ट्रकूट घराणे आणि पाल घराणे यांच्या दोघांनी केलेली जी कामगिरी आहे ती सांस्कृतिक कामगिरी मध्यपूर्व भारतातील इतिहासासाठी महत्त्वपूर्ण बाब आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। राष्ट्रकूट घराणे आणि पाल घराणे या दोन्ही घराण्याच्या माध्यमातून इतिहासाला किंवा एक मोठी देणगी प्राप्त झालेली आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आपल्याला पाहता येईल ते म्हणजे मध्य भारतातील कला आणि ज्ञानोपासना। चंदेल घराणे हे बुंदेलखंड परिसरातील सत्ताधीश राजपूत राजवंश। खजुराहो मंदिर एक जगप्रसिद्ध स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना। त्यात कंधार या महादेव मंदिरांचा सुद्धा समावेश होतो। बुंदेलखंडमध्ये प्रस्थापित झालेले चंदेल राजवंश यांची सांस्कृतिक कामगिरी उल्लेखनीय आहे। त्यासोबतच परमार राजवंशाची स्थापत्य कला सुद्धा महत्त्वपूर्ण आहे हे आपल्याला सांगता येईल। त्यामध्ये राजा भोज यांचं कार्य महत्त्वपूर्ण आहे। माळवा प्रांतामध्ये सांस्कृतिक प्रगती करण्यामध्ये आणि मंदिर स्थापत्याचा उत्कृष्ट विकास करण्यामध्ये परमार साम्राज्याचं, राजवंशाचं महत्त्वपूर्ण योगदान आहे। राजा भोज स्वतः एक महान विद्वान होते, कलेला आश्रय देणारा राजा होता। स्वतः ते विज्ञान, तत्वज्ञान आणि वास्तुकलेवर अनेक ग्रंथांची रचना करणारे लेखक होते। उदाहरण, त्यांनी समरांगण सूत्रधार नावाचा ग्रंथ त्यांनी स्वतः लिहिलेला आहे। त्यांच्याजवळ प्रशासकीय कौशल्य होते आणि शिक्षणाचा प्रसार करण्यामध्ये त्यांचे योगदान फार मोठे आहे। एकंदरीतच मध्य भारतामध्ये कलेला, स्थापत्य कलेला चंदेल आणि परमार राजवंशांनी महत्त्वपूर्णरित्या आणि एक जबाबदारी पूर्णरित्या त्यांनी आपले कार्य या ठिकाणी केलेले दिसून येते। चंदेल घराणे आणि परमार घराण्याचे स्थापत्य आजही इतिहासासाठी
मध्यपूर्व भारतीय इतिहासासाठी त्यांनी दिलेली देणगी आहे. सोबतच आपल्याला या ठिकाणी सांगता येते की खजुराहो मंदिर असो, आज जगप्रसिद्ध स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो. आणि राजा भोज यांनी निर्माण केलेले अनेक मंदिरे, अनेक साहित्य आजही आपल्याला साक्ष देत आहे की त्या कालखंडातील सांस्कृतिक प्रगती, त्या काळातील स्थापत्यकलेची प्रगती, मूर्तिकलेची प्रगती ही अतुलनीय होती. त्यानंतर आपल्याला महत्त्वपूर्ण असे 2 साम्राज्य सांगता येतील, ते म्हणजे चोल आणि चालुक्य. ज्याप्रमाणे चंदेल आणि परमार राजवंश स्थापत्यामध्ये प्रगतिशील होते, त्याप्रमाणे चोल आणि चालुक्य घराणे सुद्धा पाषाणातील स्थापत्यासाठी महाकाव्याचा काळ म्हणून सुद्धा ओळखला जाते. पाषाणातील महाकाव्य म्हणून त्यांच्या स्थापत्याला ओळखले जाते. कारण चोल कालामध्ये कला आणि स्थापत्य कलेच्या बाबतीमध्ये विकास करायचा झाला, तर विकास बघण्याचा जर झाला तर आपल्याला द्रविड शैलीचे नाव घेता येते. द्रविड शैली दाक्षिणात्य मंदिर शैली आहे, ज्यामध्ये बृहदेश्वर मंदिर हे द्रविड शैलीचे उत्कृष्ट उदाहरण सांगता येते. आणि मूर्तिकलेच्या बाबतीमध्ये नाव घ्यायचे झाले तर नटराजची मूर्ती हे चोल कलेचे सर्वाधिक जागतिक दर्जाचे असे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. कास्य मूर्तिकला कलेमध्ये ते विकसित झालेली मूर्ती आहे. चालुक्यकालीन स्थापत्य कलेचे वर्णन करायचं झालं तर वेसर शैली म्हणजे दक्षिण आणि उत्तर या दोन्ही शैलीचा सुरेख संगम या शैलीमध्ये दिसून येतो. त्या शैलीचं नाव आहे वेसर. वेसर शैलीचे मंदिर, एहोडचे मंदिर, पट्टाकलचे मंदिर, बदामी येथील ऐतिहासिक मंदिरे हे आपल्याला सांगता येते. म्हणजे चोल आणि चालुक्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर बघा, साम्राज्याची पडझड झाली. चालुक्य व इतर सत्तांचा अंत होत गेला. उत्तुंग सांस्कृतिक प्रगती साध्य केलेली असताना सुद्धा राजकीय अस्थिरता निर्माण झाली आणि भारतीय सत्ता खिळखिळ्या झाल्या. चालुक्य साम्राज्याच्या पतनाचे मुख्य कारणे जर पाहायचे झाले तर प्रमुख कारणे आपल्याला सांगता येते. अंतर्गत संघर्ष, वारसा हक्कावरून राजघराण्यामध्ये सतत संघर्ष चालले होते. दुसरा महत्वाचा कारण आहे ते म्हणजे कमकुवत वारसदार, सामर्थ्यवान नेतृत्वाचा अभाव निर्माण झाला होता, त्यामुळे प्रशासनामध्ये शिथिलता निर्माण झाली. त्यानंतर प्रतिस्पर्धी सत्तांचा उदय हा फार महत्वाचं कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येते. राष्ट्रकूट, चोल, होयसळ यासारख्या महत्वाकांक्षी आणि प्रबळ प्रादेशिक सत्तांची ताकद वाढली होती आणि सामंतशाही ही उदयाला आली होती. सामंतशाहीचा धोका फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. मध्यवर्ती सत्ता कमकुवत झाला आणि मांडलिक राजांनी बंड पुकारले आणि त्यामुळे मध्यवर्ती सत्ता कमकुवत होत गेल्या आणि त्यामुळेच आपल्याला सांगता येते की चालुक्यासारखा महान राजवंश या ठिकाणी पतन पावलं. चालुक्य, चोल हे साम्राज्य इतिहासामध्ये सांस्कृतिक कामगिरी करण्यामध्ये महत्त्वपूर्ण होते. परंतु नंतर परकीय आक्रमणाची लाट भारतामध्ये तयार झाली. अरबांचे आक्रमण भारतामध्ये आले. त्याच्यामध्ये कारण होते, व्यापाराच्या कारणावरून एक जहाज अडवण्यात आलं अरबांचे, जे सिंध प्रांतामध्ये अडवण्यात आलं आणि त्यामुळे अरबांना एक प्रकारे भारतावर आक्रमण करण्याची संधी मिळाली इसवी सन 712 मध्ये. परंतु अरबांचे भारतावर आक्रमण करण्याचे अनेक कारणे होते. एक तर भारतामध्ये प्रबळ राजसत्तेचा अभाव होता, प्रबळ लष्करी संघटनेचा अभाव होता, समाजामध्ये विषमता होती, नेतृत्वाची कमतरता होती. एकटा देवल बंदरावर राजा दाहिरचं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळालं, परंतु तो सुद्धा एकाकी लढला आणि त्यामुळे तिथं अरबांना विजय प्राप्त झाला. मोहम्मद बिन कासिमच्या नेतृत्वात तो विजय प्राप्त झाला होता. म्हणजे अरबांचा सिंधवर आक्रमण म्हणजे इस्लामसाठी तो प्रवेश दरवाजा भारतामध्ये खुला झाला. त्यानंतर येतो मोहम्मद गझनी. मोहम्मद गझनी म्हणजे लुटारू, सत्ता पिपासू, संपत्तीची लूट करणारा आणि सांस्कृतिक ठेवा नष्ट करणारा, भारतीय संस्कृती, भारतीय धर्म या सर्व गोष्टीचा विनाश करणारा हा मोहम्मद गझनी भारतामध्ये येतो. आणि मोहम्मद गझनीच्या अशा स्वाऱ्यांमुळे, त्याला असलेल्या संपत्तीची हावमुळे भारतातील सुवर्ण आणि मंदिरातील अफाट संपत्ती लुटण्याचा उद्देशाने तो भारतात येतो. त्याची सर्वात मोठी कामगिरी जी भारतासाठी अस्मितेचा प्रश्न ठरला होता, की ज्यामुळे सोमनाथ मंदिरावर त्याने केलेली लूट 1025चा कालखंड होता. गझनीच्या स्वाऱ्या भारतात झाल्या आणि
अशा या सोमनाथ मंदिरावर त्याने आक्रमण केले, तिथल्या मूर्त्या तोडल्या, संपत्तीची अफाट लूट केली आणि विध्वंस तयार केला. त्यानंतर सांगता येते की मोहम्मद घोरी हा भारतामध्ये आला. तराईंची लढाई या प्रसिद्ध आहेत. पहिल्या तराईंच्या लढाईमध्ये 1191 मध्ये पृथ्वीराज चौहान यांचा विजय झाला, परंतु या विजयामध्ये मोहम्मद घोरीला जीवनदान दिले. ही पृथ्वीराज चौहानची चूक होती, कारण पुढच्याच वर्षी म्हणजे 1192 तराईंची दुसरी लढाई झाली. या लढाईमध्ये घोरीने आक्रमक पूर्वतयारी केली. आक्रमकरित्या तो पृथ्वीराज चौहानच्या सैन्यावर गेला आणि पृथ्वीराज चौहानचा यामध्ये दुर्दैवी पराभव झाला. यामध्ये विश्वासघात फार मोठ्या प्रमाणात झाला, म्हणून विश्वासघाताचं युद्ध म्हणून सुद्धा तराईंचे दुसरे युद्ध ओळखले जाते. या युद्धाचा दुर्गामी परिणाम असा झाला की राजपूत सत्तेचा, हिंदू साम्राज्याचा अस्त झाला आणि भारतात मुस्लिम राजवटीचा, सुलतानशाहीचा भक्कम असा पाया रचला गेला. मोहम्मद घोरी परत गेला, परंतु त्याने आपला एक प्रतिनिधी इथं ठेवला, तो म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक. या कुतुबुद्दीन ऐबकने गुलाम घराण्याच्या रूपामध्ये इथं सत्ता स्थापन केली आणि सुलतानशाहीचा विकास या ठिकाणी सत्तेचा विकास होत गेला. अशा पद्धतीने सत्तेचे हे रूपांतर या ठिकाणी झालेलं आहे. मोहम्मद घोरी भारतावर आक्रमण करून येतो आणि सुलतानशाहीचा पाया या ठिकाणी रचला जातो. भारतात मुस्लिम राजवटीचा प्रारंभ हा 1192 पासून आपण सुरू झाला आणि त्याला पुढे मग मोहम्मद कुतुबुद्दीन ऐबकच्या रूपाने, अल्तमशच्या रूपाने, रजिया, खिलजी, तुगलक, सय्यद, लोदी इथपर्यंत सुलतानशाहीचा प्रवास होतो. आणि अशा पद्धतीने तराईंच्या पहिल्या लढाईमध्ये जीवनदान देण्याची किंवा माफी देण्याची ही चूक पृथ्वीराज चौहानची, जी फार मोठी भारतीय इतिहासाला भोगावी लागली, ते म्हणजेच सुलतानशाहीचा पाया रचला गेला. कारण दुसऱ्या तराईंच्या लढाईमध्ये पृथ्वीराज चौहानला पराभूत व्हावं लागले होते. आता आपल्याला पाहायचं आहे की पूर्व मध्ययुगीन याच कालखंडामध्ये समाज कसा होता. समाजामध्ये जाती व्यवस्था फार मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. जातीतूनच उपजातींची निर्मिती झालेली होती. अस्पृश्यता फार मोठ्या प्रमाणात वाढलेली होती आणि ब्राह्मणांचे वर्चस्व या काळामध्ये शिक्षण आणि धार्मिक कार्यामध्ये दिसून येत होते. सामाजिक स्थितीचा विचार केला तर समाजामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था, व्यवसायावर आधारित अनेक जाती उपजाती निर्माण झाल्या होत्या. अस्पृश्यता एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की मोठ्या प्रवर्गाला मूलभूत अधिकारापासून मोठ्या वर्गाला दूर ठेवण्यात येत होते आणि यातूनच अस्पृश्यता, सामाजिक भेदभाव ह्या गोष्टी सुरू झाल्या. आणि शिक्षण असो, धार्मिक कार्यामध्ये असो, वंचित घटकांना, अस्पृश्य घटकांना दूर ठेवण्यात आले. त्यामुळे एक प्रकारे सामाजिक अधोगती भारतीय समाजाची होताना दिसून येते. तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये असलेल्या ह्या वाईट रूढी, वाईट बाबी आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था यामुळे समाजाचे अतोनात नुकसान झाले. पूर्व मध्ययुगीन कालखंडामध्ये हा वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर समाजातील महत्त्वाचा घटक म्हणजे स्त्रिया यांचे स्थान कशा पद्धतीने होते आणि त्यामध्ये असलेली सर्वात वाईट प्रथा म्हणजे सतीप्रथा. स्त्रियांची स्थिती ही काही चांगली नव्हती. स्वातंत्र्यावर त्यांचे बंधने होते. संपत्तीचा अधिकार त्यांना नाकारला होता. बालविवाह आणि बहुपत्नीत्व प्रथा ही राजघराण्यामध्ये आणि समाजामध्ये वाढलेली होती. आणि सर्वात वाईट प्रथा ती म्हणजे सतीप्रथा. पतीच्या निधनानंतर पत्नीने त्याच्या चितेवर जिवंत जाळून घेण्याची अमानुषी प्रथा होती. कारण तत्कालीन समाजातील गैरसमज, विधवांचे दुःखद जीवन, कठोर जीवन, यामुळे कुटुंब खोट्या प्रतिष्ठेसाठी या प्रथेला प्रोत्साहन दिलेले दिसून येते. या काळात सांगायचं झाले तर ऐतिहासिक नोंदी आहेत की स्त्रियांचे जीवन हे अत्यंत परावलंबी झालेले होते, दुय्यम दर्जाचे बनले होते आणि यामुळे स्त्रियांची जी मानसिक स्थिती आहे किंवा समाजातील स्थान आहे हे पूर्णपणे घसरलेले होते, हे आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे आर्थिक स्थिती. कृषी आणि व्यापारावर आधारित ही अर्थव्यवस्था होती. शेती हा प्रमुख व्यवसाय होता, परंतु बहुतांश लोकसंख्या शेतीवरच अवलंबून होते. परंतु सिंचनाच्या सोयी आणि नवीन पिकाचे उत्पादन घेण्याची या ठिकाणी सोय ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात झाले नव्हते. कारण वातावरण हे युद्धजन्य असायचं आणि यामुळे गरीब शेतकऱ्यांचं नुकसान होताना दिसून येत होतं. व्यापारी
श्रेणी त्यावेळेस निर्माण झालेल्या होत्या. व्यावसायिकांचे स्वतःचे संघ होते आणि हे संघ अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवत असत. त्यानंतर व्यापार आणि वाणिज्याच्या क्षेत्रामध्ये विचार केला तर अंतर्गत आणि बाह्य व्यापार होत होता. दुसऱ्या देशासोबत व्यापार होत होता. आशिया, अरब आणि चीनशी व्यापारी संबंध दिसून येत होते आणि याच वेळेस शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येत होते. शहरीकरणामध्ये अनेक शहरे उदयास आलेले होते आणि बाजारपेठेचा सुद्धा उदय झालेला दिसून येतो. त्यानंतर आपल्याला सांगता येतील पूर्व मध्ययुगीन कालखंडातील शिक्षण व्यवस्था. गुरुकुल आणि आश्रम पद्धतीतून विद्यार्थी शिक्षण घेत होता. गुरुच्या घरी राहून गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यात आली होती आणि त्यामध्ये धार्मिक आणि तत्वज्ञानावर भर देण्यात आलेला होता. मंदिरे आणि मठ हे सुद्धा शिक्षणाचे महत्त्वपूर्ण केंद्र होते, जे की दक्षिण भारतामध्ये मंदिरे हे शिक्षणाची सोय किंवा भूमिका चांगल्या पद्धतीने निभावत होतात. आणि उच्च शिक्षणाची जागतिक केंद्र म्हणून नालंदा आणि विक्रमशिला विद्यापीठांचे नाव त्यावेळेस महत्त्वपूर्ण होते. देश विदेशातून विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येत होते. बौद्ध तत्वज्ञान, तर्कशास्त्र, विज्ञानाचे धडे घेण्यासाठी येत असे. एकंदरीतच पुढे आक्रमणामध्ये नालंदा विद्यापीठ आणि विक्रमशिला विद्यापीठाचा सुद्धा विनाश झालेला दिसून येतो. म्हणजे सांगायचं झालं तर शिक्षणाचा अधिकार प्रामुख्याने समाजातील उच्च वर्गापुरताच मर्यादित होता. हा त्यावेळच्या शिक्षण व्यवस्थेतला दोष होता. पूर्व मध्ययुगीन शिक्षण व्यवस्थेमध्ये गुरुकुल, मंदिरे, आश्रम पद्धती, मठ, नालंदा आणि विक्रमशिला विद्यापीठ या माध्यमातून जे शिक्षण दिले जात होते ते हे त्या काळातील शिक्षण व्यवस्थेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होते हे आपण सांगू शकतो. म्हणजे ज्ञानगंगेचा प्रवाह पाहायचा झाला तर याच बाबी आपल्याला दिसून येतील. त्यानंतर आपल्याला सांगता येते की अशा पद्धतीने हा व्हिडिओ BA फर्स्ट इयरमधील द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये अभ्यासक्रम पूर्ण करत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त राहील. या व्हिडिओमध्ये आपण संस्कृती आणि स्थापत्य याचा विचार केलेला आहे. त्यानंतर संघर्ष आणि सत्तेचे रूपांतर कशा पद्धतीने होत गेले त्याचा अभ्यास केलेला आहे. सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती, शैक्षणिक स्थितीचा विचार केलेला आहे. चौल, चंदेल, राष्ट्रकूट, त्यांचे सुवर्णयुग, खजुराहोचे मंदिर, कैलास मंदिर, बृहदेश्वर मंदिर यांचा विचार केला आहे. विशेषतः प्रादेशिक साहित्याचा विकास कसा होत गेला आणि सोबतच अरब, गझनी, घोरी यांची आक्रमणे आणि त्यातूनच निर्माण झालेला ऐतिहासिक सत्तांतर याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. सामाजिक स्थितीमध्ये जाती व्यवस्थेचं दृढीकरण, सतीप्रथा, स्त्रियांचे जीवन आणि नालंदासारखी विद्यापीठे कशा पद्धतीने कार्य करत, सोबतच शेती आणि श्रेणी आधारित अर्थव्यवस्थेचा सुद्धा आपण एक विश्लेषणात्मक धावता आढावा या व्हिडिओमध्ये घेण्यात आलेला आहे. एक ऐतिहासिक दृष्टिक्षेप हा या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. निश्चितच हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना उपयुक्त ठरेल. परीक्षेकरिता कमी कालावधीमध्ये तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करू शकाल आणि चांगल्या पद्धतीने आपली परीक्षा देऊ शकाल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या राऊत एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.